पुण्यामधील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ज्या डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केली त्या डॉक्टरांचं खासगी रुग्णालय फोडण्यात आलेलं आहे आणि भाजप महिला आघाडीकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। बरीच आंदोलनं झाली। अगोदर सुद्धा डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केली तर डॉक्टरांचं खासगी रुग्णालय फोडलेलं आहे आणि पुण्यामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे याचे पडसाद सगळीकडे उमटताना पाहायला मिळतात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलनं झाली। सकाळपासूनच 5 संघटनांनी आंदोलन केल्याची माहिती आहे। मात्र संतप्त आंदोलकांनी रुग्णालयाला काळं फासलं, बोर्डला सुद्धा काळं फासल्याची माहिती आहे आणि त्यानंतर खासगी हॉस्पिटलच्या बाहेरची ही दृश्य आहेत। संतप्त झालेल्या आंदोलकांनी अशा प्रकारे ही खासगी हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे। नर्सिंग होम होतं आणि या नर्सिंग होमची तोडफोड केल्याची माहिती आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, अधिकच प्रकरण तापताना पाहायला मिळत आहे। खासगी हॉस्पिटलची सुद्धा आता तोडफोड करण्यात आलेली आहे। या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर होते का आणि आता सध्या तिथे परिस्थिती काय आहे? या खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते, मात्र त्यांचा एक स्टाफ होता। अश्विनी नर्सिंग होम नावाचं हे हॉस्पिटल आहे जे दीनानाथ मंगेशकरच्या अगदी मागच्या बाजूला आहे आणि या हॉस्पिटलची जी तोडफोड आहे ती संतप्त प्रतिक्रिया म्हणून भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मोठी तोडफोड जी आहे ती यातल्या कुंड्या फोडलेल्या आहेत, काच फोडलेले आहेत, हॉस्पिटलमधलं साहित्य फेकून देण्यात आलेलं आहे। आता पोलीस जे आहेत ते या सगळ्याची माहिती घेत आहेत। पोलीस घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। मात्र ही संतप्त प्रतिक्रिया असल्यामुळे यावर पोलिसांनी ही कारवाई करण्यासाठी आता काय करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हे जे घैसास यांचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जे दीनानाथ मंगेशकरचे डॉक्टर होते सुश्रुत घैसास यांच्या भावाचं हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये त्यांचा काही संबंध नाही असे इथले जे पदाधिकारी होते, इथल्या ज्या स्टाफ होता ते सांगत होतं। मात्र महिला आघाडी आक्रमक झाल्यानंतर त्याने डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेले आणि तिथे तोडफोड केली। त्यानंतर बाहेरची सुद्धा मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे। त्यामुळे ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार हे सगळे डॉक्टर आहेत आणि या डॉक्टरांनी पैशाची मागणी केली, त्यामुळे यांना पैसा प्रिय आहे आणि त्यासाठीच हे सगळी तोडफोड केल्याचं जे आहे ते या सगळ्या महिलांनी सांगितलेलं आहे। त्या महिला आता इथून निघून गेलेल्या आहेत। या महिलांचा आता जे आहे ते शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय। त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आता वर्तवली जाते। पोलीस माहिती घेत आहेत की हे 4 ते 5 महिला कोण आहेत। हे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी गेलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा तपासणी झालेली आहे आणि पोलीस अधिकारी नुकतेच गेलेले पाहायला मिळतात। बालाजी, बराच पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो। पोलिसांकडून काही प्रतिक्रिया? ओके, हे हॉस्पिटल ते डॉक्टर घैसास यांचं नाहीये, त्यांच्या भावाचं किंवा वडिलांचं आहे अशी माहिती आहे। ते गैरसमजुतीमुळे तर हे खासगी रुग्णालय होतं, नर्सिंग होम होतं आणि काही महिला पदाधिकाऱ्यांनी या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। संतप्त झालेल्या होत्या त्या महिला। पुण्यामधील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण आहे आणि त्याच संदर्भात या रुग्णालयाची त्यांनी तोडफोड केल्याची माहिती आणि कशा प्रकारे तोडफोड केलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। त्या नर्सिंग होमचं नुकसान करण्यात आलं आहे। आणि पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं। विविध संघटनांकडून मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलन सुद्धा करण्यात आलंय। तर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचं तीव्र आंदोलन पाहायला मिळालं। डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची यावेळी या संतप्त आंदोलकांनी मागणी केली आहे। शिवसेनेनंतर काँग्रेस, पतित पावन संघटना आणि भीम आर्मीनं सुद्धा आंदोलन केल्याची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। 10 लाख रुपये न भरल्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं गरोदर महिलेवर उपचारास नकार दिल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। 3 लाख रुपये भरण्याची तयारी दाखवून सुद्धा उपचारासाठी नकार दिल्यानं तनिषा भिसे या महिलेला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि याचाच पडसाद उमटताना आपण दृश्यांमध्ये पाहतोय। शिवसेनेनं आंदोलन केलं, काँग्रेसचं हे आंदोलन, पतित पावन संघटनेचं सुद्धा आंदोलन, भीम आर्मीनं सुद्धा संतप्त होत आंदोलन केल्याची माहिती आहे।
दीनानाथ रुग्णालय हे चॅरिटेबल रुग्णालय आहे आणि चॅरिटेबल रुग्णालयाची कर्तव्य काय असतात त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धर्मादाय रुग्णालयांनी गरिबांना वैद्यकीय सेवा पुरवणं अपेक्षित असतं। ठराविक टक्के रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार देणं आवश्यक आहे। रुग्णालयाला मिळालेला निधी केवळ धर्मादाय हेतूसाठीच वापरला जावा। रुग्णालयांनी नियम न पाळल्यास धर्मादाय आयुक्त कारवाई करू शकतात। आणि दुसरीकडे पालकमंत्री अजित पवारांकडून सुद्धा गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे। तज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत सखोल चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले। जिल्हाधिकाऱ्यांना पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्यात। तर चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कठोर कारवाई करणार असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। आणि या महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून सुद्धा अहवाल तयार झालेला पाहायला मिळाला। भिसे कुटुंबियांनी हॉस्पिटलचे आदेश पाळले नाहीत असं या अहवालामध्ये लिहिण्यात आलंय। भिसे कुटुंबियांकडून पैसे मागितले नाहीत असं सुद्धा हॉस्पिटलचं म्हणणं आहे। रागामधून खोटी तक्रार दिल्याचं सुद्धा अहवालामध्ये नमूद आहे। पुढारी न्यूजच्या हाती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अंतर्गत चौकशी अहवाल आलेला आहे, जो आपण स्क्रीनवर पाहतो दृश्यांच्या माध्यमातून। सरकारकडून आता या अहवालावर काय होतं आणि या प्रकरणाची सरकार नेमकी कशी चौकशी करून काही कारवाई करते का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। हा जो आपण स्क्रीनवर पाहतोय तो हॉस्पिटलचा अंतर्गत अहवाल आहे। हॉस्पिटलने आपले म्हणणं मांडलेलं आहे, आपली भूमिका या अहवालामध्ये नमूद केली आहे।